मन की बात संवाद के साथ। नमस्कार, मी कल्याणी दीक्षित। मन की बात संवाद के साथ या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। कवी कल्पनांच्या पल्याड एका दुसऱ्या दुनियेत घेऊन जातो तो म्हणजे कवी। त्याच पद्धतीने वास्तवाचं एक नेटकं दर्शन घडवतो तो म्हणजेही कवी। एक संवेदनशील आपल्या शब्दांच्या प्रभुत्वावर भावनांचा मेळ साधतो तो म्हणजे कवी। सध्या महाराष्ट्रातल्या अनेक ज्वलंत प्रश्नांवर, सामान्यांच्या अनेक वेदनांवर आपल्या कवितांच्या माध्यमातून फुंकर घालणारे असे एक कवी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आलेले आहेत। तर अनेक साहित्य संमेलन गाजवलेले, अनेक वाहिन्यांवर झळकलेले आणि सेलिब्रिटी कवी म्हणून ओळखले जाणारे भरत दौंडकर आज आपल्या सोबत आहेत। नमस्कार भरत सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत। तर असं म्हटलं जातं की जो न देखे रवी वो देखे कवी, पण तुमच्या कविता नेहमी फार वास्तववादी राहिल्यात। म्हणजे सामान्यांची दुःख, वेदना तुम्ही तुमच्या कवितेतून अतिशय सोप्या पद्धतीने मांडता आणि ते समोरच्याला भिडतं। मग हे भरत दौंडकर नावाचं हे जे आज एवढं मोठं प्रस्थ आहे, तर तुमच्या या कवितेच्या प्रवासाची नेमकी सुरुवात कशी झाली? आता तुम्ही म्हटलात की हे भिडतं कसं, कारण मी जे जगतो तसंच जगतो तसं लिहितो। म्हणजे माझे वडील लहानपणीच गेले, 3रीत असताना 4थीत असताना, मला आठवत नाहीत, पण मी त्यांची कविता लिहिली। ती अशी लिहिली, बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता, हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता, अनवानी पायांनीच दिले काट्यांना उत्तर, अनवानी पायांनीच दिले काट्यांना उत्तर, किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर, त्यातली मी शेवटची ओळ अशी लिहिली, म्ह्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं, म्ह्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं, त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान, मग ही जी खरं आहे ते खरं आम्ही लिहितो। काही कवी शहरामध्ये काचेत बसतात आणि नांगराच्या कविता लिहितात, तसं नाही। आम्ही जे जगतो, अनुभवतो ते लिहितो। म्हणून आम्ही या प्रवासात पुढे गेलो। निमगाव म्हाळुंगी नावाच्या छोट्याशा गावातून मला असं कधी वाटलंच नाही की मी टीव्हीत दिसेल किंवा जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर जाईल, किंवा मला असं कधी वाटलंच नाही की विक्रम गोखलेसारखे नट खाली माझी कविता ऐकल्यानंतर 5 मिनटं थांबून मला आनंदाने किंवा हसून म्हणाले की मी तुझी सही घेण्यासाठी थांबलो आहे, किंवा नाना पाटेकर यांनी व्यासपीठावर माझी कविता ऐकून मला विचारलं की ती कविता मला लिहून दे आणि मी ती संपूर्ण महाराष्ट्रात ऐकवेन। हा माझ्या कवितेचा गौरव आहे आणि हा प्रवास निमगाव म्हाळुंगी ते जगभर असा प्रवास आहे। आता तुम्ही फार मोठ्या एका पदावर पोहोचला असं म्हणायला काही हरकत नाही। एवढ्या मोठ्या साहित्यिकांसोबत आता तुम्ही असता, पण सुरुवातीला कसे दिवस होते? म्हणजे हा सुरुवातीचा काळ परखड असा होता का? म्हणजे फार कठीण होता का? तुम्हाला काय वाटतं? सुरुवातीचा काळ सांगतो की आता तुम्ही म्हणालात की मी फार मोठ्या पदावर आहे, पण मी अजून बालवाडीतच आहे असं मी स्वतःला समजतो। कवितेच्या बालवाडीत अजून खूप काही शिकायचे आहे। पण हा जो प्रवास आहे तो प्रवास प्रत्येक कवीला किंवा इतर अचिव्हमेंट करणाऱ्या प्रत्येक तरुणाला जसे अनुभव येतात तसे या क्षेत्रात अनुभव आहेत। आपलं लिखाण चांगलं असेल तर आपण कुठेही पोचू शकतो। आपल्या ओळखी किती मोठ्या आहेत यावर काहीच अवलंबून नसते, आपण जे लिहितो त्यावर सगळं अवलंबून असतं। मी पहिली कविता लिहिली आणि मुंबईत एक कार्यक्रम होता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा, आणि मला बोलवलं होतं आणि मुंबईत मी टँकरनं गेलो। आणि त्यावेळेस मला काय माहीत नव्हतं की कविता म्हणजे काय, 2 ड्रेस असतात, शबनम असतात। मी एका ड्रेसवर गेलो टँकरने जाताना, आणि तिथं गेल्यानंतर ते माझ्या अंगावर सगळं चिखल उडाला आणि दुसरा ड्रेस माझ्याकडे घालण्यासाठी नव्हता। आणि मी असा विचार केला की आपण आता पब्लिकमधून जाऊ, म्हणून मी त्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घुसलो आणि एकदम ऑडिटोरियममधूनच डायरेक्ट व्यासपीठावर घुसलो आणि मला सगळेजण हसले की अशी काही व्यक्ती आली। मग रामदास फुटाणे यांना कोणीतरी सांगितलं की हा भरत दौंडकर नावाचा कवी आहे आणि हा दुष्काळी भागातून आलेला आहे। मग त्यांनी असं सांगितलं की दुष्काळी भागातून आला आहे, मग याला डायरेक्ट कविता म्हणायला लावा, दुष्काळ काय असतो, आणि मुंबईत तर प्रचंड पाऊस। त्यावेळेस मी 4 ओळीची कविता अशी म्हटलो की पुण्यात नुसती पिरपीर जरी झाली तरी मुखपृष्ठावर फोटोसह बातमी झळकते, सदाशिव पेठेत गुडघाभर पाणी, जनजीवन विस्कळीत। परंतु केलीच एखाद्या शेतकऱ्याने थोड्याशा पाण्यासाठी आत्महत्या तर त्याला मिळत नाही कुठल्याच वर्तमानपत्रात, कुठल्याच पानावर इंचभर जागा। काय म्हणायचं याला, पाऊस पाण्याचं जागतिकीकरण की प्रसिद्धी माध्यमांचं खोल गेलेलं अंतःकरण। आणि यामुळे सगळे पत्रकार माझ्या स्वभोवती जमा झाले आणि बाटूक नावाची माझी पहिली कविता ती मी तिथे म्हटलो आणि तिथे हा मला टर्निंग पॉईंट मिळाला, कारण ऐकायला सगळे दिग्गज होते,
त्याचं आयोजनही शरद पवार यांच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं केलं होतं आणि तिथून पुढे मला त्या कवींनी सोडलं नाही म्हणजे माझी कविता ऐकून त्यांनी मला अनेक ठिकाणी बोलवलं, नियतकालिकात कसं लिहावं अनेक सूचना केल्या, त्यामुळं मला हा धागा सापडला. सुरुवातीच्या काळात असा काही न्यूनगंड आला नाही की आपण एका ग्रामीण भागातून आलो आणि एवढ्या साहित्यिकांमध्ये आता आपण वावरतोय, त्यांच्यामध्ये बसतोय, तर असं काही न्यूनगंड तुम्हाला कधी वाटला? सुरुवातीच्या काळात न्यूनगंड होता, पण तो दूर होण्यामागची कारण अशी की न्यूनगंडासोबत एक संतापही होता की साहित्यामध्ये जे येतंय ते आपलं नाही आहे. हे जे पुस्तकात येतंय ते आपलं वाटतच नाही आहे की आपल्या गावात खेडेगावात काय चाललं आहे हे कवितेतून कुठंतरी आलं पाहिजे, असा संताप वाटायचा. म्हणून मी तो सगळा संताप संयमानं माझ्या कवितेमध्ये भरला आणि न्यूनगंडाला मी भ्यायला नंतर भिनं सोडून दिलं आणि व्यासपीठावर मी बिनदिक्कतपणे सामान्य माणसांना जी संकट आली आहेत त्या संकटांवरचे प्रश्न मांडायला मी सुरुवात केली. आपण तुमच्या नेहमीच कविता ऐकतो, त्याच्यामध्ये सामान्यांची दुःख, त्यांची संकट, त्यांना आलेले अनुभव रोजच्या जीवनातले हे तुम्ही मांडता, पण तुम्हाला असं कधी नाही का वाटलं की प्रेम कवितेकडे वळावं किंवा प्रेमाच्याही आपण कविता कराव्यात? प्रेमाच्या कविता मी खूप वाचल्या, पण माझं पहिलं प्रेम भाकरीवर त्यामुळे मी भाकरीच्या भ्रमात असल्यामुळं प्रेमाचं लिहायचं राहून गेलं आणि त्या लिहित्या काळात असं मला वाटलं की पानं, फुलं, चंद्र, चांदण्या यांचं जर मी लिहिलं तर ते सामान्यांवर जे आलेली संकट आहेत त्यांच्यासाठी काहीच फायद्याचं नाही. प्रेम हा एक तरल विषय आहे, ज्या कवीला हाताळायचा त्याने तो हाताळावा, पण मला तो हाताळावा असा वाटला नाही, कारण मला सामान्य माणसांवर आलेल्या संकटांविषयी लिहायचं होतं. मला प्रेम करता येत नाही अशातला भाग नाही आहे, पण मी तो लिहिला नाही. कदाचित मी पुढे तो लिहील, पण आधी मला सामान्य माणसांच्या संकटांवरचं, भाकरीवरचं, नोकरीवरचं हे सगळं लिहिणं गरजेचं वाटलं, म्हणून मी लिखाण तेच लिहिलं. कवी संमेलनाचं आकर्षण असणारा भरत दौंडकर आणि प्रेक्षकांमध्ये बघितलेलं आहे बऱ्याच वेळा की त्या आकर्षणापोटी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईला गेला, पुण्याला गेला, नगरला गेला, मी तो प्रवास तुमचा खूप जवळनं बघितलेला आहे. पण तुम्हाला समोर ज्यावेळेस कवी संमेलन सुरू होतं त्यावेळेस तुम्हाला असं वाटायचं की आपण त्या जागेवरती असलं पाहिजे. मग तुम्हाला मोठं व्यासपीठ कधी मिळालं या सगळ्या याच्यामध्ये प्रवासामध्ये? मी जेव्हा D.Edला होतो त्यानंतर तुमच्या संवेदना सांस्कृतिक परिवारात मी आलो, ती माझी पहिली सुरुवात होती. त्यानंतर पुण्यामध्ये 12 मार्चला टिळक स्मारक मंदिर इथे जवळजवळ त्याला 30 वर्षाचा तो ब्रँडेड प्रोग्राम आहे, गंगा लॉज मित्रमंडळ आणि त्यांचा. आणि दुसरा कार्यक्रम आहे पुणे फेस्टिवलचा, जो सुरेश कलमाडी यांनी सुरू केला कवी संमेलनाचा. मी ती कवी संमेलन ऐकायचो आणि मला असं वाटायचं की केव्हा तरी या व्यासपीठावर आपली कविता होईल का, आपल्या नशिबात या व्यासपीठावर जाणं होईल का. पण आज माझं भाग्य आहे किंवा माझ्या कवितेचं भाग्य आहे की त्या व्यासपीठातला निम्मा वाटा संयोजनाचा मला उचलावा लागतो. मी त्या व्यासपीठावर तर वर्षानुवर्षे आहेच, ते केवळ रामदास फुटाणे यांच्यामुळे झालं. रामदास फुटाणे यांनी पहिली कविता माझी मुंबईला मी मगाशी सांगितलं तिथं ऐकली, त्यानंतर त्यांनी माझा हात कधीच सोडला नाही. त्यांनी सांगितलं की तू नव्या कविता लिहे, व्यासपीठं मिळून द्यायची जबाबदारी माझ्यावर. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी नवीन लिहित गेलो आणि वयाच्या 22व्या 23व्या वर्षीच मला मोठमोठ्या दर्जेदार व्यासपीठांवर संधी मिळू लागली. वयाच्या 26व्या 25व्या वर्षी मी जागतिक मराठी साहित्य परिषदेतही माझं सादरीकरण केलं. असं माझं जे स्वप्न होतं ते सत्यात आलं. केवळ माझ्या सोबत असलेले जे विठ्ठल वाघ, फमू शिंदे, अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, महावीर जोंधळे अशी मोठी माणसं, त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं खूप लहान वयातच, त्यामुळे मी तिथपर्यंत जाऊ शकलो त्या व्यासपीठावर. भरत दौंडकर यांच्यासोबतच्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा मन की बात संवाद के साथ भरत दौंडकर यांच्यासोबत. मन की बात संवाद के साथ. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय ISO आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही समोर ठेवतो गावनिहाय वितरण. संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही, कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता 16 वर्षांची. वितरण आकडेवारी: शिरूर शहर, उपनगरे, बाबूराव नगर 15,310 वितरण. संपूर्ण पुणे नगर हायवेवर सर्व गावांसह 39,500 वितरण. संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह 20,000 वितरण. संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील 27 गावांसह 20,190 वितरण. शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण. साप्ताहिक संवाद वाहिनी, साई बिझनेस कोर्ट, ऑफिस नंबर 101,
दुसरा मजला, तहसील कार्यालयासमोर, पुणे नगर रोड, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. मन की बात संवाद के साथ. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर या गप्पांना आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. गुंटा गुंटा ही कविता आपली खूप प्रख्यात झाली. महाराष्ट्रभर ती वेगवेगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि ती खूप चर्चेचा विषय ठरली. गुंठा गुंठा ही कविता प्रामुख्याने. या कवितेविषयी आपण काय सांगाल? मी त्या कवितेविषयी आधी 1 मिनिट असं सांगेल की मी ज्या भागात राहतो, निमगाव, म्हाळुंगी, शिक्रापूर भागात, तिथं ज्यांच्या पायात चप्पल नव्हती त्या लोकांच्या घरासमोरच ऑडी नावाची गाडी उभी आहे. आणि ज्यांच्या गळ्यामध्ये 50 पैशाचा करगोटा नव्हता किंवा ते घेण्याची लायकी नव्हती, त्यांच्या गळ्यामध्ये आज 100 तोळ्यांची गोफ आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती की त्यांनी ते कष्टाने मिळवलेलं नाही, त्या जमिनीचा तुकडा तुकडा करून ते मिळवलं. माझ्या घरामध्ये सुद्धा अशी एक घटना घडली. माझा पुतण्या याच कारणास्तव गेला. त्यामुळे मला ती कविता लिहावीशी वाटली आणि ती लिहिली. मी तुम्हाला ऐकवतो. त्या कवितेचं नाव आहे गोफ. गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात. गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात. पण 1 प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात. उद्या रक्त येईल डोळ्यात. काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल. काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल. अरे हाच सोन्याचा हार उद्या गळ्यातला फास होईल. उद्या गळ्यातला फास होईल. दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक असतो आपण. मनातल्या मनात किती भयानक असतो आपण. अरे बापाचा अंगठा मिळावा म्हणून कधी कधी आईचंही कुंकू पुसतो आपण. कधी कधी आईचंही कुंकू पुसतो आपण. जन्माच्या 7 बाऱ्यावर बोजा चढला काय आणि उतरला काय. बोजा चढला काय आणि उतरला काय. जी त्या माणसांच्या काळजातच बघा ना इथं किती फेरफार झालाय. आणि त्याच कागदाच्या तुकड्यासाठी काळजांच्या तुकड्यावर बघा ना इथं किती वेळा वार झालाय. नाळ तुटल्यानंतर पोटच्या लेकरांनीच मारावी आईच्या पोटावर लात. तसंच चाललंय ना आज. वंशाच्या दिव्यांनीच बघा ना विझवून टाकली आहे वंशाची वात. अरे सेजसाठी पिळून पिळून आधी त्यांनी आपली दुभती गाय केली खाटी. सेजसाठी पिळून पिळून आधी त्यांनी आपली दुभती गाय केली खाटी. आणि हिरवा शालू हिसकावून लवासाच्या लुगड्यानं आता काय भरता आमची ओटी. लवासाच्या लुगड्यानं आता काय भरता आमची ओटी. अरे सप्रातून बंगल्यात आणलं म्हणजे कासेनं सड्याचं पुनर्वसन केलं. मळालेलं अंग चकाचक कपड्यांनी झाकलं म्हणजे का अंतःकरणावर पडलेल्या सुरकुत्यांचं जागतिकीकरण केलं. ज्या दिवशी आपल्या गावाचं टाऊन झालं, ज्या दिवशी आपल्या गावाचं टाऊन झालं त्याच दिवशी बघा ना माणसाचं मार्केट किती डाऊन झालं. माणसाचं मार्केट किती डाऊन झालं. अजून पण आपली भूक आहे तशीच आहे. पण आपली भाकर बघा ना कशी चकाचक मॉलमधल्या काचेमध्ये करपून गेली. आभाळा एवढी होती आपली तहान ती सुद्धा एका बाटलीत झिरपून गेली. आता सायबर कॅफेत मांडीवर बसून चिमण्या पिल्लांनी आईला कसा मागायचा चुलीवरचा घास. कसा मागायचा चुलीवरचा घास. अत्तराच्या बाटलीत सांगा ना भरून ठेवता येतो का मातीचा वास. आता येऊ द्या कोणाचं पण राज्य, होऊ द्या कोणाची पण हवा. तुम्ही मंगळावर जावा, तुम्ही चंद्रावर जावा, तुम्ही पैशांचे पंख लावा. पण एक मात्र लक्षात ठेवा, उंच उंच उडायला जशी शिकवते माती. उंच उंच उडायला जशी शिकवते माती. खोल खोल गाडायला पण तिला नसते कुणाची भीती. तिला नसते कुणाची भीती. वाव. अतिशय अप्रतिम. म्हणजे आत्ताचं जगणं किती पोकळ झालं याच्यावर अतिशय सुंदर असं भाष्य केले तुम्ही. तर सर तुम्ही रामदास फुटाणेंसोबत खूप कार्यक्रम करता आणि आता आत्महत्या शेतकऱ्यांनी करू नयेत याच्यासाठी सुद्धा तुम्ही कवितांच्या माध्यमातून कार्यक्रम घेता. तर अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यावा याची प्रेरणा कुठून मिळाली. कुठून हा विचार आला तुमच्या मनात. रामदास फुटाणे यांचा 75वा अमृत महोत्सव साजरा झाला. नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं. अक्षय कुमार करतोच आहे, आमिर खान करतोच आहे. त्या दिवशी असं सगळ्या कवींच्या कल्पनेतून असं आलं की आपणही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं. कवितेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असंही नाही, परंतु त्यांना काहीतरी दिलासा मिळेल. आपण काहीतरी खारीचा वाटा आपण उचलणं भाग आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं की जिथं शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत प्रत्यक्ष त्या गावात जायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, आजूबाजूच्या परिसरातले सगळे शेतकरी गोळा करायचे
त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घ्यायची, सांत्वन करायचं आणि त्या दिवशी आत्महत्या करू नयेत म्हणून कवी संमेलन त्या गावात करायचं, त्यांना प्रबोधन करायचं, त्यांना थोडं हसवायचं सुद्धा. कारण आत्महत्येनंतर नवं बळ देण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. कारण काही कविता याच्यापासून क्रांतीसुद्धा होते. आता जो शेतकरी संपावर चाललाय ते एका कवीमुळे झालं. संदीप जगताप नावाचा नाशिकचा कवी आहे, त्याची ठराव नावाची 3 वर्षापूर्वीची कविता आहे. केवळ ती कविता एक 8 महिने आधी फिरली आणि नंतर शेतकरी संपावर गेला, म्हणजे त्या शेतकरी संपाची ठिणगीसुद्धा एका कवितेतून पडली. आणि हे आत्महत्या करू नयेत म्हणून आम्ही विदर्भ, मराठवाडा, नाशिक, कालच तर कोकणात आत्महत्या झाली आणि आता कोकणसुद्धा आम्ही 75 कवी संमेलनं करणार आहोत आणि महाराष्ट्रातले सगळे कवी तिथं जाऊन कविता म्हणणार आहोत. इतकाच आमचा उद्देश आहे की त्यांना कविता ऐकवणे. आत्महत्या थांबतील की नाही हे आम्हाला सांगता येणार नाही. मन की बात संवाद के साथ दौंडकर सरांसोबत कवितेचा प्रवास असाच सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मन की बात संवाद के साथ सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय आयएसओ आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही समोर ठेवतो गावनिहाय वितरण. संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो, जी इतर कोठेही दिली जात नाही. कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता 16 वर्षांची. वितरण आकडेवारी: शिरूर शहर, उपनगरे, बाबूराव नगर 15,310 वितरण. संपूर्ण पुणे नगर हायवेवर सर्व गावांसह 39,500 वितरण. संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह 20,000 वितरण. संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील 27 गावांसह 20,190 वितरण. शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण. साप्ताहिक संवाद वाहिनी, साई बिझनेस कोर्ट, ऑफिस नंबर 101, दुसरा मजला, तहसील कार्यालयासमोर, पुणे नगर रोड, शिरूर तालुका, शिरूर जिल्हा पुणे. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. मन की बात संवाद के साथ. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, तुम्ही फार संवेदनशील लिखाण करता, याच गोष्टीसाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. त्याचप्रमाणे सामान्यांच्या वेदनेला किंवा त्यांच्या दुःखांना तुम्ही कवितेच्या माध्यमातून मांडता. इतकं सगळं संवेदनशील लिखाण करणारे भरत दौंडकर वैयक्तिक आयुष्यात नेमके कसे आहेत? वैयक्तिक आयुष्याचं म्हणाल तर मी असं सांगेल की माझ्या कविता ह्या फक्त मलाच आवडत नाहीत, त्या माझ्या बायकोला खूप आवडतात. माझे जे मित्र आहेत स्वभावताली, मी शिक्षक असल्यामुळं शिक्षकातले सगळे शिक्षकांना माझ्या कविता आवडतात. इतकंच नाही, माझ्या गावाला पण माझ्या कविता आवडतात. कारण कुठेही टी व्हीत सांगताना मी पहिलं गावाचं नाव सांगतो की माझ्या गावाचं नाव निमगाव माळुंगी आहे आणि मला माझ्या गावाचा अभिमान आहे. कारण मी त्यांच्या कविता लिहिलेल्या आहेत, ज्या त्यांना लिहिता आल्या नाहीत त्या लिहायचं काम मी फक्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये माझी आईसुद्धा सहभागी आहे की निमगाव माळुंगीत पहिलं कवी संमेलन ज्यावेळेस झालं मदनजी, त्यावेळेस प्रशांत मोरे नावाचे एक गाजलेले कवी आले होते आणि त्यांचे केस इथपर्यंत लांब होते. तर मला आई म्हणाली की तू असल्या मवाली लोकात राहू नकोस, हे काही चांगले दिसत नाहीत लोक. पण कार्यक्रमानंतर प्रशांत मोरे यांचा तिने ज्यावेळेस आवाज ऐकला त्यावेळेस तिला कळालं की हा तमाशा नाही आहे, कवी संमेलन म्हणजे फार वेगळं असतं. नाही तर त्याच्या आधी एकदा आईने मला सल्ला दिला होता की असलं कोट वगैरे घालू नको, तमाशात कामं करू नको, आपल्या घराची चव घालू नको. पण तिला नंतर लक्षात आलं की टी व्हीत दिसताना मी काय बोलतो, आईविषयी बोलतो, वासराविषयी बोलतो, गुराविषयी बोलतो, किंवा आम्ही जे काम करत होतो, दगड फोडायचे, आमचे वडील दगड फोडायचे काम करायचे, मी जे काम करत होते त्या कामाच्याच मी कविता लिहिल्या. माझी आई खडी फोडायची, त्या खडी फोडण्यावरही मी कविता लिहिली. म्हणजे मी जसा समाजात आहे तसंच लिहितो. म्हणजे एक समाजात वागायचं आणि दुसरं लिहायचं असं नाही. म्हणून गावातील सगळे लोकसुद्धा माझे मित्र आहेत. मला असा म्हणजे अहंकार वाटत नाही कधी की मी टी व्हीतला कवी आहे. गावात असल्यावर गावासारखं वाटतं, असं की आपण सगळ्यात मिळून मिसळून राहायचं, अजिबात आपलं काही सांगायचं नाही. ते कुणी बोलले तरच हो 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 उत्तर द्यायचं, हा झाला कार्यक्रम, चांगला झाला. आपणहून कधी सांगायचं नाही मी तिथं कार्यक्रम केला. मग ते गावात राहिल्यासारखं वाटत नाही. गावातली वर्गणी, 4 मित्रांचे यात्रा, उत्सव सगळं साजरं करणं मला आवडतं. मला लोक खूप आवडतात. एखाद दिवशी माझ्यासोबत लोक नसतील तर मला करमत नाही. हेच माझं वैयक्तिक आयुष्य आहे. असं सर्वसामान्यांच्या व्यथा सर्वांसमोर मांडणारा हा कवी राजकीय परिस्थितीवरही भाष्य करताना अनेकदा दिसतो. नोटबंदी या विषयाची संपूर्ण भारतभर चर्चा झाली, संपूर्ण देश हादरला भारतात नोटबंदी झाल्यानंतर. ह्या नोटबंदी या विषयावर देखील आपण वेगळं भाष्य करताना दिसतात. ती कविता नेमकी काय आहे? नोटबंदी, आता
विशिष्ट अशा पक्षाच्या विरोधात मला ती कविता लिहायची नव्हती. जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात कविता लिहायची होती. मी जे लिहिलं ते काही मोदीजींच्या विरोधातलं नाही किंवा काय नाही, जो पक्ष आहे त्याच्या विरोधातलं नाही, जी राजकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधातलं आहे. म्हणून मी ती नोटबंदी नावाची कविता लिहिली. ती अशी लिहिली: काळ्या डोहातला काळ्या धनाचा राक्षस आपल्या राजाच्या गळाला लागला नाही, म्हणून त्याने एक हुकूम सोडला. अख्खी प्रजा जेव्हा एक होऊन या डोहामध्ये उडी घेईल तेव्हा डोहातून काळी माया आपोआप वर येईल. अरे 50 दिवस बुड्या मारून मारून दम कोंडून गेला, पण एक सुद्धा केस लागला नाही हाताला. उलट होती नव्हती स्वप्नातली सगळी कॅश गेली तळाला आणि वरती आला फेस. मग राजा म्हणाला, आता आपला डोह झाला कॅशलेस, आता आपला डोह झाला कॅशलेस. कितीही चमकलं तरी कलईची चांदी होत नाही, कितीही चमकलं तरी कलईची चांदी होत नाही. आणि चरख्या शेजारी फोटो छापला म्हणून कोणी गांधी होत नाही, म्हणून कोणी गांधी होत नाही. कळत नाही या जनांच्या योजना आहेत की जुन्यात जखमा नव्याने नखलून काढल्या आहेत. जनांच्या योजना आहेत की जुन्याच जखमा नव्याने नखलून काढल्या आहेत. पोटात काहीच नाही आणि ताटात फक्त जाहिराती वाढल्या आहेत, ताटात फक्त जाहिराती वाढल्या आहेत. डिजिटल इंडिया आता तुमचा सगळ्या जगात पसरणार आहे. तुमच्या डिजिटल इंडियाची हवा आता सगळ्या जगात पसरणार आहे. पण गॅस सिलेंडरची सबसिडी शोधण्यात जिंदगी आमची बर्बाद होणार आहे. गॅस सिलेंडरची सबसिडी शोधण्यात जिंदगी आमची बर्बाद होणार आहे. काळा पैसा परत आणायचा वायदा झाला खोटा, काळा पैसा परत आणायचा वायदा झाला खोटा. परक्याची तिजोरी उघडता आली नाही म्हणून तुम्ही घरातल्याच बंद केल्या नोटा, तुम्ही घरातल्याच बंद केल्या नोटा. चलनातल्या नोटा बदलल्या पण पोटातला खड्डा अजून तसाच आहे, पोटातला खड्डा अजून तसाच आहे. नोटांचे रंग बदलले पण गरिबीचा रंग अजून तसाच आहे. नोटांचे रंग बदलले पण गरिबीचा रंग अजून तसाच आहे. गचुंड पकडण्याआधी काळ्या कपड्यांची व्हाईट झाली कॉलर, गचुंड पकडण्याआधी काळ्या कपड्यांची व्हाईट झाली कॉलर. आणि आमच्या देशी घामाचे तुम्ही केव्हाच करून ठेवले आहेत विदेशी डॉलर, तुम्ही केव्हाच करून ठेवले आहेत विदेशी डॉलर. पैसा गोरा नसतो काळा नसतो, पैसा गोरा नसतो काळा नसतो. राजकारणात उघडण्यासाठी बंद केलेला तिसरा डोळा असतो. पैसा म्हणजे शाही लोकांच्या शयेवरचा चोळामोळा आणि पैसा म्हणजे लोकशाहीच्या तोंडात कोंबलेला बोळा असतो. तेलगीनंतर त्याच्या तेलाचे काय झाले आपण विचारायचं नाही. मल्ल्याने किती हजार कोटींचे मासे कोणत्या तळ्यात नेऊन सोडले आपण विचारायचं नाही. आपण फक्त या अर्थव्यवस्थेतले आकडे खाऊन जगायचं. किलो 1.5 किलो राशनसाठी महिना महिना झुरायचं. रांगेत जन्माला यायचं आणि रांगेतच मरायचं, रांगेतच मरायचं. आपण म्हणजे फक्त यूज अँड थ्रो, आपण म्हणजे फक्त यूज अँड थ्रो किडे मकुडे थिल्लर आहोत. या बड्या बड्या बंडलांपुढे आपण फक्त चिल्लर आहोत, आपण फक्त चिल्लर आहोत. 3G 4G जिओ या फुकटच्या गाजरांना किती लवकर भुलतो आपण. 3G 4G जिओ या फुकटच्या गाजरांना किती लवकर भुलतो आपण. 15 लाखाच्या पुंगीवर सापासारखं डुलतो आपण. रांगेत उभं राहून पाठीत खुपसून घेतलेला हा देशभक्तीचा खंजीर सांगा ना आता बाहेर कसा काढायचा. रांगेत उभं राहून पाठीत खुपसून घेतलेला हा देशभक्तीचा खंजीर सांगा ना आता बाहेर कसा काढायचा. आणि या स्वच्छ भारत अभियानाच्या झाडून माणसांच्या मनातला कचरा कसा झाडायचा, माणसांच्या मनातला कचरा कसा झाडायचा. इथला बळीराजा तर आता मला बळीच्या बकरासारखा दिसू लागलाय. इथला बळीराजा तर आता मला बळीच्या बकऱ्यासारखा दिसू लागलाय. याही हंगामात कर्जमाफीच्या कोयत्याखाली त्याला हलाल केलं जाणार आहे. याही हंगामात कर्जमाफीच्या कोयत्याखाली त्याला हलाल केलं जाणार आहे. स्वाभिमान उडून गेलाय वाऱ्यावर मोर्चांची भेळ झाली आहे. स्वाभिमान उडून गेलाय वाऱ्यावर मोर्चांची भेळ झाली आहे. कांद्या बटाट्यांसारख्या शेतकऱ्यांवर स्वतःला रस्त्यावर फेकायची वेळ आली आहे. पण सत्तेच्या वखारीत बघा ना किती नाचलेले कांदे आहेत, तिथं कधीच घोळ होत नाही. सत्तेच्या वखारीत किती नाचलेले कांदे आहेत, तिथं कधीच घोळ होत नाही. आणि मंत्रिमंडळ रस्त्यावर फेकायची सरकारवर कधीच वेळ येत नाही, सरकारवर कधीच वेळ येत नाही. धन्यवाद. आता तुम्ही खूपदा कवी संमेलनं करता, त्याच्यामुळे धावपळ होत असेल किंवा कार्यक्रम म्हटल्यावर दौरे असतील. मग या सगळ्या दौऱ्यांमध्ये तुम्हाला कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी किंवा तुमची जी याच्यामध्ये ओढाताण होते ती नेमकी कशी, म्हणजे कुटुंब या बाबतीत तुम्हाला पाठिंबा कशा पद्धतीने देतो?
माझं कुटुंब म्हणजे माझी बायको, ती नसती तर मी कवितेला फिरूच शकलो नसतो. कारण नागपूरला जायचं कविता म्हणण्यासाठी आणि तिकडनं कार्यक्रम झाल्यानंतर 10 वाजता बसायचं आणि सकाळी सकाळी घरी शिक्रापूरला उतरायचं. ही जी धावपळ आहे, या धावपळीत जी कामं करावी लागतात ती सगळी कामं 10 वर्षे माझ्या बायकोनं केली. आर्थिक गणितं जी आहेत ती सगळी तिनंच पाहिली. म्हणजे माझी कविता, खरी कविता ती आहे आणि तिच्यामुळंच मी कविता आणि आणखी खूप दिवस ती अगदी जगण्याची शाळा सुटेपर्यंत ती मला सोबत करणार आहे. जगण्याची शाळा माझ्या आईनं भरवली आणि सुटेपर्यंत माझी बायको माझ्यासोबत असणार आहे. तुमच्या कवितेतनं आहे ना व्यवस्थेचा राग दिसून येतो, व्यवस्थेचा ह्या सगळ्या, तेच नेमकं काय आहे? आता व्यवस्थेचा राग काय आहे की ही सगळी फसवणूक आहे की सरकार बदलत राहील पण व्यवस्था तीच राहील. उद्या कदाचित शेतकऱ्यांचंही सरकार येईल पण व्यवस्था तशीच राहील. ही व्यवस्था बदलत नाही म्हणून आम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोलतो. म्हणजे सवय असं गुळगुळीत लिहायची सवय अजिबात राहिली नाही. पानं, फुलं, सौंदर्य असं नख लावायची, चौकटीत न बसता असं नख लावायची, गळ्याला नख लावायची सवय लागली आणि नखलायचं पण रक्त येऊ द्यायचं नाही. व्यवस्थेच्या विरोधात आवाज आमचा लहान आवाज आहे पण तो आम्ही उठवलेला आहे कवितेच्या माध्यमातून. इथून पहिलं कविता हा प्रकार वेगळा होता की फक्त पुस्तकात कविता, कवीला असे का वाटले, कवीचे मन असे वाऱ्यावर का उडून गेले. पण आता लिहिणारी नवी मुलं अशी आलेली आहेत की त्यांना तसलं काहीच वाटत नाही. ते जे जगणं आहे ते याच्यासमोर मांडतात की वाङ्मयीन मूल्य नावाचा एक प्रकार आहे की तुमच्या याच्यामध्ये कवितेत वाङ्मयीन मूल्य आहे का. आता ते आम्ही मानत नाही. मानवीय मूल्य तुमच्या कवितेत किती आहे, तुम्ही माणसांच्या कविता किती घेऊन गेलेल्या आहेत, आता हे आम्ही मानतो. ह्याच्यामध्ये पण 2 गट आहेत की सगळीकडे राजकारण आहे, जसं साहित्यात पण राजकारण आहे. तिथं एक अकादेमिक लोकांचा वेगळा गट, व्यासपीठीय लोकांचा वेगळा गट, पुस्तकात कविता लिहिणाऱ्या वेगळा गट. एखादा तरुण निमगाव माळुंगीसारख्या गावातून कविता घेऊन गेला की ते 3 जे रिंगण आहेत या 3 रिंगणात त्याला ते येऊन देत नाहीत, त्याला तसंच माघार यावं लागतं. अच्छे दिन आएंगे तो दुसरों के बलबूते पे नहीं आएंगे, खुद के बलबूते पे आएंगे. म्हणून त्या तरुणांना आता शिकलं पाहिजे की आपली कविता आपण मजबूत तिथे घेऊन जायची, जगण्याची कविता, तरच आपल्याला तिथे कुठेतरी प्रवेश मिळणार आहे. आणि काही दिवसांनी आम्ही तरुण हे सगळे एक करणार आहोत. व्यासपीठी कविता वेगळी नसते, मंचीय नसते, अकादमिक नसते, पुस्तकी नव्हे. कारण जर हे लोक नाव ठेवतात की तुकाराम मंचीय कवी होते का, मग व्यासपीठावर फिरणारे, ज्ञानेश्वर हे इकडं तिकडं कवी म्हणायचे किंवा हे संत कवी सगळीकडं सादरीकरण करायचे, ते काही मंचीय कवी नव्हते. म्हणून हे सगळं एक आहे आणि ऐकणाऱ्याला काही घेणं देणं नसतं. तुम्ही मंची आहात का व्यासपीठ आहात, जे आवडलं, जे वाचल्यामुळं किंवा ऐकल्यामुळं दुःख वाटलं किंवा मन हलवलं किंवा आनंद झाला, ती कलाकृती श्रेष्ठ असते. आणि तरुणांनी अशा कलाकृती निर्माण करण्याचा आता प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. भरत दौंडकर यांच्या कवितांचा आस्वाद आपण असाच घेत राहणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मन की बात संवाद के साथ भरत दौंडकर यांच्यासोबत. मन की बात संवाद के साथ. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय आयएसओ आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही समोर ठेवतो गावनिहाय वितरण. संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो जी इतर कोठेही दिली जात नाही. कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता 16 वर्षांची. वितरण आकडेवारी: शिरूर शहर, उपनगरे, बाबूराव नगर 15,310 वितरण. संपूर्ण पुणे नगर हायवेवर सर्व गावांसह 39,500 वितरण. संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह 20,000 वितरण. संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील 27 गावांसह 20,190 वितरण. शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण. साप्ताहिक संवाद वाहिनी, साई बिझनेस कोर्ट, ऑफिस नंबर 101, दुसरा मजला, तहसील कार्यालयासमोर, पुणे नगर रोड, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. मन की बात संवाद के साथ. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ही चर्चा अशीच आपण पुढे सुरू ठेवूयात. जी कविता मनातून निघते ती काळजाला भिडते. अच्छे दिन ही अशीच एक कविता आहे आपली, ती खूप लोकप्रिय झाली. तिच्याबद्दल थोडंसं सांगा मला. अच्छे दिन म्हणजे ज्यावेळेस पानसरे यांच्यावर कोल्हापुरात गोळीबार झाला त्या दिवशी माझा कागलला कार्यक्रम होता आणि
ते त्या दिवशी येणार होते कार्यक्रमाला, पण तो गोळीबार झाल्यामुळे ते आले नाहीत. तरी पण संयोजकांनी सांगितलं की तो कार्यक्रम होईल. मग तो कार्यक्रम आम्ही 4 कवींचा केला. त्यावेळेस आम्हाला असं विषण्ण वाटलं की खरंच आजचे दिन आलेत का. मग हे विचारवंतांवर भ्याड हल्ले का होतात. विचारवंतांनी सकाळी 7च्या आधी बाहेर निघायचं नाही का, सकाळी फिरायचं नाही का, रात्री फिरायचं नाही का, विचारवंतांनी तळघरातलं पण राहायचं का, हे असंख्य प्रश्नांनी त्या दिवशी माझ्यावर भडीमार केला. आणि मला स्वप्नांचे खून नावाची कविता त्या दिवशी सुचली. मी त्या दिवशीच ती लिहिली. कागलच्या परतीच्या प्रवासात रात्री मला ती कविता लिहिली. ती कविता मी तुम्हाला ऐकवतो. त्या कवितेचं नाव आहे स्वप्नांचे खून. अजून किती जणांच्या रक्तानं माती आपली मलिन होणार आहे. अजून किती जणांच्या रक्तानं माती आपली मलिन होणार आहे. दाभोळकरांच्या खुनाची केस नक्की उलगडणार आहे का तुकारामासारखीच वैकुंठात विलीन होणार आहे. तुकारामासारखीच वैकुंठात विलीन होणार आहे. अरे वैकुंठात काय बघता, खरं पुष्पक विमानतर इथंच आहे. खरं पुष्पक विमानतर इथंच आहे. माणसातच दडलंय पण रडारवर दिसत नाहीये. अजून पण लिंबू मिरच्यांनीच झाकले अंबर. अजून पण लिंबू मिरच्यांनीच झाकले अंबर. त्याला काळ्या भावल्यांचं झुंबर आहे. परवा पानसरे, काल कलबुर्गी आणि उद्या तुमच्या सगळ्यांचाच नंबर आहे. उद्या तुमच्या सगळ्यांचाच नंबर आहे. नुसतेच CCTV कॅमेरे काय उघडून बघता. नुसतेच CCTV कॅमेरे काय उघडून बघता. जरा जिवंत माणसांचं अंतःकरण उघडून बघा ना. नुसतेच कसे बदलत गेले आहेत सीन पण पडदे तेच आहेत. नुसतेच कसे बदलत गेले आहेत सीन पण पडदे तेच आहेत. अरे फक्त गिधाडं बदलली, मुडदे तेच आहेत. मुडदे तेच आहेत. नखावर शाई लावून घेताना आपल्याला दिसत नाही त्यांचा आडकित्ता. आपल्याला दिसत नाही त्यांचा आडकित्ता. आपला देश म्हणजे फक्त श्रीमंतांचीच महासत्ता आणि गरीब माणसं म्हणजे नुसता वरून सोडलेला कडीपत्ता. नुसता वरून सोडलेला कडीपत्ता. अन्न सुरक्षा विधेयकातला शिधा गोळा करून करून आधीच उखडून गेली होती आपल्या अंतःकरणातली जमीन. आणि आता तर भुकेलाही मिळत नाही भाकरीचा जामीन. कुठेत अच्छे दिन. अच्छे दिन येतील या एका शब्दानं बघा ना किती जणांच्या स्वप्नांचे खून झाले. किती जणांच्या स्वप्नांचे खून झाले. आधी आश्वासनांचे अकाउंट उघडले आणि नंतर आपल्या दुःखाचे अनुदान आपल्या खात्यावर जमा केले. आपल्या दुःखाचे अनुदान आपल्या खात्यावर जमा केले. या देशाच्या इंद्रधनुष्यात आपल्या दुःखाचा एकही रंग नाही आणि तुम्ही रंगायच्या काय बाता मारता. अरे आपण रंगायचं पण फक्त राशन कार्डांच्याच रंगात रंगायचं. आपण रांगायचं पण फक्त आधार कार्डांच्या आधारानेच रांगायचं. या भाकड गाईच्या गोठ्यात हक्कासाठी हंबरता हंबरता कळालंच नाही माणसाचं जनावर कधी झालं. कळालंच नाही कुठून आली गळ्यात ही स्वप्नांची डिजिटल घंटी. अरे आज गुरांची छावणी झाली, उद्या माणसांची होणार नाही याची काय गॅरंटी. उद्या माणसांची होणार नाही याची काय गॅरंटी. इथल्या प्रत्येक शेतकऱ्याची आत्महत्या हा सुद्धा एक खूनच आहे. पण तो सिद्ध करता येत नाही. पण तो सिद्ध करता येत नाही कारण आभाळावर कुठलाच FIR आणि मातीवर कुठलाच गुन्हा दाखल करता येत नाही. मातीवर कुठलाच गुन्हा दाखल करता येत नाही. धन्यवाद. दर्शकांना सांगायला अतिशय आनंद वाटेल की सरांच्या गोफणीतून निसटलेला दगड या कविता संग्रहाला अनेक राज्यातून अनेक पुरस्कार मिळालेत. तर सर या कविता संग्रहाबद्दल थोडंसं सांगा. माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे गोफणीतून निसटलेला दगड. एक 2013 साली तो संग्रह आला आणि अनेक ठिकाणी त्याचं परीक्षण आलं. छापून खूप ठिकाणी आलं. खूप ठिकाणी त्याचं स्वागत झालं. त्याला अनेक राज्य पातळीवरचे पुरस्कार मिळाले. विशाखा पुरस्कार जो आहे महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा मानाचा पुरस्कार मानला जातो. नंतर राणा पवार पुरस्कार सोलापूरचा. असे 11 राज्य पातळीचे पुरस्कार मला मिळाले. खूप जणांनी खूप तरुणांनी तो संग्रह वाचला. त्याचा आता प्रती संपलेल्या आहेत. मला लोक सांगतात की त्या पुन्हा छापा, पण मी नाही, आता मी नवा संग्रह छापणार आहे आणि तो जुन्याचा दुसरी आवृत्ती आणि नव्याची पहिली आवृत्ती अशी लवकरच मी वाचकांच्या हातात देणार आहे. आणि मी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयाचं संपादनही माझं पूर्ण होत आलं आहे. त्याच्यावर थोडेसे संस्कार झाले की त्या 111 कवींच्या ज्या कविता आहेत आत्महत्येविषयीच्या त्याचंही मी पुस्तक लवकरच तयार करणार आहे. शुभेच्छा तुम्हाला या उपक्रमासाठी. नवोदित कवी जे आता या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत त्यांना आपण काय सांगाल. नवोदित क्षेत्रात जे कवी येऊ पाहत आहेत, आता आपल्या तालुक्या जिल्ह्याचंच मी उदाहरण देतो की त्यांना असं वाटतं की आपली कविता सकाळ पेपरमध्ये छापून आली म्हणजे आपण खूप मोठे कवी झालो.
आपली एखादी कथा छोटीशी किंवा एखादं भाष्य पेपरमध्ये छापून आलं की त्यांना वाटतं की आपण कवी आणि लेखक झालो. मी त्यांना कितीतरी वेळा सांगितलं, बाबांनो, वर्तमानपत्रात छापून येणे म्हणजे कवी लेखक होणे नाही. तुमचं साहित्य हे दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिकातून छापून आलं पाहिजे, दिवाळी अंकातून छापून आले पाहिजे. जे विचारपीठ आहेत त्या विचारपीठांवर ते गेलं पाहिजे. म्हणून तुम्ही यातून बाहेर पडा. आपल्याही तालुक्यामध्ये सचिन बेंडबर नावाचा एक कवी आहे, तोही खूप सुंदर लिहितो. आणखी काही कवी आहेत, काही जिल्ह्यामध्ये पण कवी आहेत, त्यांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि त्यांनी आता वाङ्मयीन नियतकालिकांना लिहायला सुरुवात केलेली आहे. मी त्यांना आणखीन सांगितलं की तुम्ही व्यासपीठावर गेले म्हणजे तुम्ही मोठे कवी झालात असं नाही. त्यामागची त्यागाची भूमिका महत्त्वाची आहे. एक कविता गाजली म्हणजे एक कवी झाला की कवी हवेत जातो आणि तो हवेत गेला की दुसरी कविता लिहित नाही आणि तो मग विजून जातो. नंतर त्याला 10 वर्षांनी 5 वर्षांनी लोक बोलवायचं बंद करतात. तुमच्याकडे जे नवं आहे ते तुम्ही द्या, नवं देण्याचा प्रयत्न करा. असंच मला सगळ्यांना नवीन नवोदित मुलांना सांगावंसं वाटतं. गट तटांपासून दूर राहा. कधी कधी एकाच याच्यामध्ये मसापचे 3 शाखा निर्माण करतात ही मुलं आणि ह्या शाखेचा कार्यक्रम वेगळा, त्या शाखेचा कार्यक्रम वेगळा. अरे मी म्हणतो, बाबांनो, सगळ्यांचा एक करा, आपल्या तालुक्याचा एक करा, जिल्ह्याचा एक करा. हे एक होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तरच आपण जिल्ह्याच्या बाहेर जाऊन दुसऱ्यांना आपण सांगू शकू की आम्ही अशा पद्धतीने लिहितो आहे आणि काम करतो. तुमच्या अनेक कवितांना जसे पुरस्कार मिळाले तसेच अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या शाबासकीची थाप पण मिळाली, तर त्याबद्दल काय सांगाल? असे एखादे अनुभव असा आहे की मोठी मोठी लोकं मला मिळत गेली. मी मगाशीच सांगितलं की नाना पाटेकर आणि विक्रम गोखले, तसंच किशोर कदम माझे मित्र आहेत. ते कवितेमुळे माझे मित्र झाले, नाहीतर या अभिनेत्यांपर्यंत माझा हातही पोचला नसता. हे कोण? सयाजी शिंदे माझे खूप जवळचे मित्र झाले कवितेमुळं. अनेक दिग्गज नट माझे मित्र झाले. नंतर जे वेगवेगळे महावीर जोंधळे नावाचे साहित्यिक आहेत, त्यांच्या पत्नी इंदुमती जोंधळे ज्या अतिशय मानाचा समजल्या जातात, त्यांच्याशी माझ्या ओळखी झाल्या. त्यांनी मला शिकवलं की कविता काय असते. विठ्ठल वाघांनी मात्र मला दम दिला की चिरीमिरी पापड कविता लिहायच्या नाही. जर चिरीमिरी पापड कविता लिहिल्या तर तू संपला. लोकांनी टाळ्या वाजवायत म्हणून लिहायचं नाही. आणि मी जे लिहिलं, मी असा कॅमेरासमोर ठेवून किंवा असा चॅनेलसमोर ठेवून लिहिलं नाही. मला कविता लिहायच्या होत्या, मला संग्रह छापायचा होता आणि मला अशी अपेक्षा नव्हती की मी हे लोकांसाठी लिहावं. पण अचानक मला एकदा IBN लोकमतचा फोन आला एक 7-8 वर्षापूर्वी, जेव्हा चॅनेलची सुरुवात होती. तर चॅनेलची सुरुवात माझ्यापासून झाली आणि मला माहीत नव्हतं अजून दुसरे कोण कवी होते. त्यावेळेस मी खूप एवढा प्रसिद्ध नव्हतो. तर त्यावेळेस इंद्रजित भालेराव, प्रकाश होळकर, डॉक्टर विठ्ठल वाघ ह्या कवींसोबत मी कविता म्हटलो. त्याचा आनंद मला तो गगनात न मावण्यासारखा होता. ती इलेक्ट्रॉनिक मीडियावरची माझी पहिली कविता IBN लोकमतने दाखवली. ती त्या याचं नाव होतं कवितेचा पाडवा. 7-8 वर्षापूर्वी, मला आठवत नाही किती वर्ष झाले, पण ते शूटिंग करायला घरी आले होते निमगावच्या बाजूने. म्हणजे शूटिंगचा कॅमेरा येण्याची पहिली घटना की एखादा चॅनेल तिथपर्यंत घेऊन आला. ते लोकांनी पाहिलं की शूट होत आहे. मग ते रिटेक वगैरे लोकांनी पहिल्यांदा पाहिलं ते चॅनेलचं तुमच्या गावात. याचा मला अतिशय आनंद वाटतो. साहित्य क्षेत्रामध्ये राजकारण आहे असं बोललं जातं. आता तुम्ही साहित्य ह्या साहित्यिकांमध्ये असता, तुम्हाला असं वाटतं का साहित्यिकांमध्ये राजकारण असतं? साहित्यिकामध्ये राजकारण असतं असं सगळेजण म्हणतात, पण मला असं वाटत नाही की ते राजकारण आहे. ते एक वेगळे प्रवाह आहेत. उदाहरणार्थ प्रवृत्ती एखाद्याची असते की मी कविता लिहिल्यानंतर व्यासपीठावर मला नाही म्हणायची तर नाही म्हणायची. असेही काही कवी आहेत की मी फक्त ती पुस्तकातून लिहिणार. असेही काही कवी आहेत की समजा त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. माझे मित्रच होते. मी त्यांना एकदा कार्यक्रमाला फोन केला की आमच्या गावात इकडं आजूबाजूला कार्यक्रम लिहा. ते म्हणजे हे असल्या आलतू फालतू व्यासपीठांवर मी कविता म्हणत नसतो. मग अशा वेळी मला वाटतं की हे राजकारण आहे, ही वृत्ती नाही. मग मी त्याला सवाल केला की तुझी कविता लिहिलीस ती कुणाची होती? वासराची होती, सामान्य माणसाची होती. मग अकादमीमध्ये दिल्लीला जाऊन वाचताना तिथं फक्त 20 लोक ऐकायला असतात आणि ते सगळे डॉक्टर असतात, बुद्धिजीवी असतात. एकमेकांच्या विचार कुरतडून खाण्यात त्यांना खूप आनंद वाटत असतो. मग तुम्ही मला सांगा की त्याने तिथं जाऊन कविता वाचणं महत्त्वाचं की ज्या शेतकऱ्यासाठी कविता लिहिली त्या शेतकऱ्यासमोर वाचणं महत्त्वाचं? तर आमची जी भूमिका आहे, आमच्या भूमिकेचा कधी ना कधी विजय होणारच आहे.
वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर दौंडकर सरांची आपण घुंगरू ही कविता ऐकूयात. तोपर्यंत बघत रहा मन की बात संवाद के साथ. मन की बात संवाद के साथ. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय ISO आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही समोर ठेवतो गावनिहाय वितरण. संपूर्ण वितरण पाहण्याची ही संधी देतो, जी इतर कोठेही दिली जात नाही. कारण आम्ही जोपासली विश्वासार्हता 16 वर्षांची. वितरण आकडेवारी: शिरूर शहर, उपनगरे, बाबूराव नगर 15,310 वितरण. संपूर्ण पुणे नगर हायवेवर सर्व गावांसह 39,500 वितरण. संपूर्ण पूर्व भाग सर्व गावांसह 20,000 वितरण. संपूर्ण बेड भाग पारनेर प्लस श्रीगोंद्यातील 27 गावांसह 20,190 वितरण. शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण. साप्ताहिक संवाद वाहिनी, साई बिझनेस कोर्ट, ऑफिस नंबर 101, दुसरा मजला, तहसील कार्यालयासमोर, पुणे नगर रोड, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82, 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. मन की बात संवाद के साथ. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर ऐकूयात आपण घुंगरू ही कविता. सर, घुंगरू कवितेमध्ये परकाया प्रवेश हा एक भाग आहे. की समजा मी घुंगरू नावाची कविता तमाशात नाचणाऱ्या किंवा कला केंद्रात नाचणाऱ्या माझ्या बहिणीची कविता केली, मग मी नाचलो नाही, मी कविता कशी केली? परकाया प्रवेश म्हणजे मी तिच्या शरीरात मनाने प्रवेश केला, तिचं दुःख मी पाहिलं. म्हणजे प्रत्यक्ष मला कला केंद्रात जाणं भागच आहे. मी गेलो, पाहिलं नाचताना. एके दिवशी त्या स्त्रियांनी मला असंही सांगितलं की करियाणाला पैसे नाहीत. मग मी किशोर शांताबाई काळे यांचं चरित्र वाचलं. त्याच्या ज्या बहिणी होत्या त्यांच्या बहिणींची ओळख झाली. मग त्यांचं मला चरित्र समजलं, त्यांचं जगणं समजलं, म्हणून मी ती कविता केली. त्या कवितेचं नाव आहे घुंगरू. ती बाई बोलते असं, तिचं स्वगत. नाचण्यापुरती कंबर हलत राहील तितक्याच दिवसांची मही जिंदगी. नाचण्यापुरती कंबर हलत राहील तितक्याच दिवसांची मही जिंदगी. नाचून नाचून टाचा गेल्या आणि माझ्याच पायाखाली माझ्या स्वप्नांच्या काचा आल्या. एकदाचा शेवटचा चिरा भरून घुंगरासंग मला बी टाकणं मारून. साहेब साहेब तुमच्या माझ्यात फरक इतकाच, चाळ समजून मी पायात घातली बेडी. चाळ समजून मी पायात घातली बेडी आणि चारित्र्याच्या घराला तुम्ही आतून लावली कडी. साहेब तुम्ही आतून लावली कडी. तुमच्या माह्यात फरक इतकाच, माझं नाच गाणं मला माझ्या अतडीचा पीळ वाटतो. माझं नाच गाणं मला माझ्या अतडीचा पीळ वाटतो. पण तुमची नजर अशी की कातडीवरचा डाग सुद्धा तुम्हाला गालावरचा तीळ वाटतो. तुम्हाला गालावरचा तीळ वाटतो. 2 दिवस कपाळावर नाचून जातं तुमचं कुंकू. 2 दिवस कपाळावर नाचून जातं तुमचं कुंकू. आता पोटामध्ये वाजतंय त्या घुंगराला मी नाव कुणाचं लावू? असंच असतं घुंगरांचं. एकदा का ते वाजू लागलं का ते मनात सुद्धा मावत नाही. घुंगरू पावतो तुम्हाला, पण आमच्या पायांना कधीच पावत नाही. कसं सांगावं हा देह आहे हे कला केंद्र नाही. कसं सांगावं हा देह आहे हे कला केंद्र नाही. जन्माच्या घरात जसा जगण्याचा किराणा भरावाच लागतो, तसं गाणं सुरातलं असू नये तर बेसूर ताल हा धरावाच लागतो. साहेब ताल हा धरावाच लागतो. कसं सांगू साहेब, नखरा करून करून इथली कला कधीच गेली मरून. तरी सुद्धा फेटा सोडून नोटा उडून दारूच्या नशेत दात देताय. राया काय भरोसा तुमचा? राया काय भरोसा तुमचा? सख्या साजना फक्त मुखवटाच आणलाय, चेहरा कुठे तुमचा? नांदी म्हणून बाप निघून गेला, आईची रंगबाजी संपली नाही. बतावणी करण्यातच निघून गेलं आयुष्य, खऱ्या वागासाठी काहीच उरलं नाही. उरलं फक्त एकच, ते म्हणजे घुंगरू. उरलं फक्त एकच, ते म्हणजे घुंगरू. तेच फक्त मनासारखं वाजतं आणि त्याच घुंगराच्या तालावर आईसारखं दिसणारं शरीर बाईसारखं नाचतं. आईसारखं दिसणारं शरीर बाईसारखं नाचतं. खूप छान. अलीकडच्या कवींना चित्रपटसृष्टीचा फार मोह होतो. म्हणजे 4-2 कविता गाजल्या की त्यांना वाटतं आपण चित्रपटाकडे आता हे करावं. आपल्याला असा कधी मोह झाला का की आपण चित्रपटांमधून आपल्या जी गेय कविता आहेत त्या आपण त्यांना हे करावं की त्यासाठी प्रयत्न करावेत, असं कधी वाटलं का? खूप जणांनी मला विचारलं की सिनेमासाठी गाणं लिहाल का? त्यांनी थीम सांगितली. पण एक काळ असा होता की कवी त्याची कविता लिहायचा आणि त्यानंतर त्याच्यावर सिनेमा बनायचा, त्यात त्याने बदल करायचा नाही.
नंतर असं आलं की धून तयार व्हायची आणि थीम सांगायची आणि मग त्याच्यावर कविता लिहायची. मग मागणी तसा पुरवठा. मग माझं मन थोडं कचरलं की आपण मागणी तसा पुरवठा लिहिण्यासाठी जन्माला आलेलो नाही. आपण आपली कविता स्वतंत्र आहे. माझी जशी कविता आहे, माझं जसं गाणं आहे ते तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर मला सिनेमात गाणं नको. पण तुम्ही जसं म्हटलं की काही मुलं अशी आहेत की नव्याने गाणं लिहितात आणि हुरळून जातात की माझं ह्या सिनेमात गाणं आहे. तुझं त्या सिनेमात गाणं आहे म्हणजे नक्की काय आहे? तू त्या डिरेक्टरने किंवा निर्मात्याने सांगितल्यानुसार तू त्यांना शब्द बसवून दिलेत, म्हणजे तू फक्त शब्दात शब्द बसवलेत, ती कविता नाही. तुम्ही जुनी गाणी बघा आणि नव्या मुलांची गाणी बघा, तुम्हाला फरक लगेच लक्षात येईल की गाणं म्हणजे काय आणि कविता म्हणजे काय. मी तर म्हणतो की कविता आणि गाणं हे वेगळं नाही, पण नव्या मुलांनी ते गाणं लिहिण्याआधी काहीतरी वाचन करणं महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी, सगळ्या कविता, त्या कवितेचे प्रभाव त्यांनी वाचणं गरजेचं आहे. तर आजच्या या शोमधला शेवटचा प्रश्न, इतकं सगळं लिखाण केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, कवितेनं नक्की तुम्हाला काय दिलं, काय शिकवलं कवितेनं? कवितेनं मला खूप काही दिलं. म्हणजे मला ओळख दिली. ओळख अशी दिली की जर मी कविता लिहिलीच नसती तर मी फक्त माझ्या जवळच्या 4 लोकांना ओळखीचा झाला असतो. पण मी गावोगावच्या शेतकऱ्यांना ओळखीचा झालो. वर्तमानपत्रातून ज्या कविता लिहिल्या त्या ॲग्रोवन, सकाळमधून खूप ठिकाणी आल्या. वाङ्मयीन नियतकालिकातून माझे मित्र जोडले गेले. मला अनेकांचे फोन आले. म्हणजे एखाद्याने माझी कविता ऐकली की मी आता त्याचा नंबर आला की मी तो फीड करून घेतो. त्याला आस्थेने विचारतो की तुझं गाव कोणतं, नाव कोणतं, राहतोस काय, खातोस काय. आमची खूप वेळ चर्चा होते. फोनचे पैसे खूप जातात, पण त्या माणसाची एक असं नातं निर्माण होतं, जे निर्माण झालेलं नातं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे विक्रम गोखले माझ्याशी बोलले तेही तितकंच महत्त्वाचं, आणि ते जे शेतकरी मला बोलला बुलढाण्याच्या, तोही तितकाच महत्त्वाचा. कारण विक्रम गोखलेनंतर विसरून जातात, पण तो शेतकरी विसरत नाही की टी व्हीवर दिसलेला कवी आपल्याशी इतक्या वेळ बोलला, आपली आस्थेने चौकशी केली, उत्पन्न विचारलं. हे कवितेने मला दिलं. ही माणसं जी दिली कवितेने, ती माणसं फार महत्त्वाची. आपल्या तालुक्यातली, जिल्ह्यातली सुद्धा खूप माणसं आहेत की मला दिली ती आस्थेनं चौकशी करतात. कार्यक्रम झाल्यानंतर फोन करतात, कविता वाचल्यानंतर माझ्याशी हितगुज करतात. हे जे हितगुज आहे माणसांनी माणसांशी केलेलं, कारण मी जे कविता लिहितो त्या वाङ्मयीन मूल्यासाठी लिहित नसून त्या मानवीय मूल्यांसाठी मी ते लिखाण शेवटपर्यंत तसंच ठेवील. आणि अनेक माणसांशी मी नाती जोडत राहील. 2-3 नात्यापेक्षा ज्या खूप जणांची नाती महत्त्वाची आहेत. म्हणून मी शेवटला असं म्हणू इच्छितो की घट्ट विणावं पण ऋतू नये कधीच, घट्ट विणावं पण ऋतू नये कधीच, धागा धागा गुंफावा पण गुंथू नये कधीच, असा धरावा हात जो सुटू नये कधीच, आणि एक नातं असं जे तुटू नये कधीच. खूप सुंदर. आजच्या भागात आपण भरत दौंडकर यांच्या कवितेचा प्रवास, त्याचबरोबर त्यांचं वैयक्तिक आयुष्य सगळंच उलगडून बघितलं. धन्यवाद सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी इतका मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजचा भाग इथेच संपला. भेटूयात आपण पुढच्या भागात अशाच एका प्रतिभावान व्यक्तीसोबत. तोपर्यंत पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास.